सध्या शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने बांधकाम जागेतील झाडे तोडण्याची परवानगी आवश्यक असताना या झाडावर बगळ्यांची घरटी असल्याने व झाड तोडण्यापूर्वी येथील फांद्या छाटण्याचे काम करण्यात आल्याने येथील बगळ्यांची घरटी खाली पडल्याने किंवा घरट्यातील अंडी खाली पडल्याने जन्माला येण्यापूर्वी व नुकतीच जन्मलेली उडूही न शकणारी बगळ्यांची पिले जमिनीवर सैरभैर पडताना पाहून या माणसांच्या माणुसकी बाळगा म्हणणाऱ्या जगात संवेदनशील मन हळहळल्याशिवाय राहील की नाही असा प्रश्न आपसुकच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे। प्रश्न विचारा तुम्ही मग मी सांगतो। बघा 15 साली सुद्धा इथे झाड तोडलं होतं। बरं झाड कशासाठी तोडलं होतं की पार्किंगमध्ये घाण पडते म्हणून, यासाठी झाडं तोडून त्यावेळी सुद्धा 50 ते 60 पिल्ले मेले होते। अनेक अंडे खाली फुटून अंडे नष्ट झाले होते, पक्षी पण इंज्युअर्ड झाले होते। मी काय म्हणतोय, जर घाण पडत असेल किंवा बांधकामात अडथळा येत असेल आपल्याला, तर आपल्याला दुसरे उपाय सुद्धा आहेत। यासाठी आपल्याला प्लास्टिकसुद्धा वर टाकता येतं, प्लास्टिक पत्र्याचं, म्हणजे घाण पार्किंगमध्ये पडू शकत नाही। आणि आताचा विषय जो आलेला आहे की घरटी शिफ्ट केलेली म्हणता येते, वन खात्याचं पण नाव घेतात। मी स्वतः वन खात्याचा मानद वन्यजीव रक्षक आहे। वन खात्यापर्यंत कुठलीही इन्फॉर्मेशन माहिती आत्तापर्यंत आलेली नाही याची। कुणाला विचारून यांनी आणि कोणाच्या मदतीने घरटी शिफ्ट केली ते आम्हाला दाखवावं। एक तर घरटं शिफ्ट म्हणजे काय, ते कोंबड्यांचं खुराला शिफ्ट करणं आहे असं नाही आहे। झाडावर उंच घरटी असतात या पक्ष्यांची, आणि यांना जे घेरवणारी ज्याला म्हणतात सारंगागर नावाचं असतं। उदाहरणार्थ हे झाड जे आहे याच्यावर अनेक बगळ्यांची घरटी आहे, ती जर पडली किंवा ती जर शिफ्ट करायला दुसऱ्या झाडावर गेले, इथे 4ही झाडांवर वेगवेगळी घरटी आहे पक्ष्यांची, बगळ्यांची। आता प्रत्येक पक्षाची घरटी असताना इथून घरटे हालून तिथे जर गेले तर तिथे बाकीचे बगळे या पक्ष्यांना जगू देणार नाही, कारण प्रत्येकाने आपापली घरटी बांधलेली असतात पहिले, आणि आपल्या घरट्याजवळ दुसऱ्याचं घरटं नको असतं, हेरवणारी जरी असली तरी नाही। हे घरटे आहे काड्याकुड्यांचे, ते पण नाजूक घरटे, मजबूत घरटे नाही आहे। हे घरटे जेव्हा तुम्ही हलवाल तेव्हा ते घरटे खरोखर ते मजबूत स्थितीत हलवले गेले आणि जवळ गेले तर ठीक आहे। इथे सगळीकडे तुम्ही बघताय 4ही झाडांवर घरटे आहे, त्यामुळे हे अवघड काम आहे। यासाठी काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमचे कुठलेही बांधकामं असतील, तुमची कुठलीही बांधकामं आहे इथे चालू, आता ही झाडं जी आहे यांची काही अडचण नाही आहे सध्या, तर हे झाडं न तोडता तशीच झाडं राहू दिली पाहिजे। फांद्या खालच्या बाजूला छाटल्या पाहिजे, त्या पण प्रजनन काळ जेव्हा नाही तेव्हा। आता उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि सप्टेंबरपर्यंत त्यांचं प्रजनन